काँग्रेस म्हणजे भारताच्या राजकारणातला अविभाज्य घटक. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस. पण स्वातंत्र्यपूर्व काँग्रेस आणि स्वातंत्र्योत्तर काँग्रेसमध्ये खूप मोठा फरक आहे. ते काही असो, काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या नेत्यांमुळे देशातल्या जनतेवर काँग्रेस या राजकीय पक्षाचा मोठा प्रभाव राहिला. हा इतिहास आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दबदबा राहिला. खेड तालुक्याचा विचार केला तर काही अपवाद वगळता राष्ट्रवादीचा उदय होईपर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचाच आमदार झाला. पण आताची परिस्थिती पाहिली तर खेड तालुक्यातून काँग्रेसची झालेली पडझड आणि सद्यस्थितीतील अवस्था चिंतन करायला भाग पाडणारी निश्चित आहे. कारण तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव असणारा असा एकही काँग्रेसचा नेता सध्या तालुक्यात नाही. काँग्रेस तालुक्यातून नामशेष कशी आणि का झाली या प्रश्नांची उत्तरं आपण काँग्रेसच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास करून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. प्रवास राजकीय पक्षांचा मालिकेच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. खेड तालुक्याच्या राजकीय इतिहासाचा वेध घेताना राज्य आणि देशामध्ये प्राबल्य असलेल्या पक्षांचा खेड तालुक्यातला प्रभाव आणि प्रवास आपण या मालिकेतून पाहणार आहोत. थोडक्यात राजकीय पक्षांचा खेड तालुक्यातील इतिहास आपण पाहणार आहोत. खेड तालुक्यात आणि खेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींचा राजकीय प्रवास आणि राजकारण हे सगळं आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. चला तर मग. गेल्या दशकांपासून काँग्रेस वर्चस्वाला देशातून ओहोटी लागली. त्याची पूर्ण भरपाई करण्यात हा सर्वात जुना राजकीय पक्ष असूनही अपयशी ठरलेला आहे. 2009चा महाराष्ट्रातला काँग्रेसच्या खासदारांचा 17चा आकडा 2014 मध्ये 2 वर आला आणि पुढे 2019 मध्ये 1 वर जाऊन पोहोचलेला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश धानोरकर यांनी राज्यात काँग्रेसची खातेफोड केली, अन्यथा खऱ्या अर्थानं काँग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार झाली असती. सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस देशात 99 आणि राज्यात 13 जागा निवडून आल्या. पण खरं तर हे काँग्रेसचं एकट्याच यश नव्हे, तरीही देशात तयार झालेल्या भाजप विरोधी नेत्यांच्या इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यात काँग्रेसला यश आलं असं म्हणायला हरकत नाही. राज्यात मात्र परिस्थिती तशी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा रोल महत्वाचा जरी असला तरीही विरोधक आणि मित्र पक्षांकडून अधिक जागा जिंकत काँग्रेसने आपल्या अस्तित्वाची आणि जुन्या ताकदीची जाणीव सगळ्यांना करून दिली. या लोकसभा निवडणुकीत राज्यात नेतृत्व जरी काँग्रेसनं केलं नसलं तरी राज्यातला सर्वाधिक खासदार असलेला पक्ष काँग्रेस ठरला हे खरं असो. सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहे. खेड तालुक्याचा विचार करायचा झालं तर महाविकास आघाडीचा घटक असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पूर्णपणे नवीन पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून आमदारकीसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परंतु काँग्रेसकडे विधानसभेसाठी प्रभावी आणि प्रबळ असा उमेदवारही नाही. एवढंच काय तर महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी काँग्रेसला विचारात देखील घेतलं नाही. त्यामुळे चिडलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपली सल बोलून दाखवीत काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्थात महाविकास आघाडीत बंडखोरीचं निशाण फडकावलं. काँग्रेसने जरी देशात आणि राज्यात कमबॅक केलं असलं तरी खेड तालुक्यात अजूनही काँग्रेससाठी अकालच आहे, हे या निमित्तानं अधोरेखित झालं. आता वळूया इतिहासाकडे. खेडच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर आतापर्यंत झालेल्या 9 आमदारांपैकी 6 आमदार हे काँग्रेसचे होते. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंढरनाथ कबीरबुवा हे आमदार झाले. त्यानंतर पुढच्याच निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला. त्याचं कारण त्या काळात झालेले ऐतिहासिक घडामोड होती. सुरुवातीला महाराष्ट्र आणि गुजरात हे एकत्र मुंबई प्रांताचा भाग होते. पुढे भाषेच्या निकषावरून राज्य विभागणीचा निर्णय झाला आणि गुजरात आणि महाराष्ट्र ही 2 राज्य अस्तित्वात आली. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्रात आली, पण त्यासाठी अनेक चळवळी, लढे द्यावे लागले. या राज्य निर्मितीचा रक्तरंजित इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम करून गेला. अखंड महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेला काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचा विरोध करून अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्याचा परिणाम महाराष्ट्राला पुढच्या म्हणजेच 1957 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भोगावा लागला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संलग्न असलेल्या पक्षांनी विधानसभेत तर काँग्रेसला मोठी टक्कर दिली. खेड तालुक्याचे तत्कालीन आमदार पंढरनाथ कबीरबुवा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या वडगावकर यांना पाठिंबा दिला.
खेड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्याच विधानसभा निवडणुकीत सत्तापालट झाला आणि प्रजा समाजवादी पक्षाचे ताराचंद वडगावकर आमदार झाले. त्यांनी आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला, पण पुढच्याच निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाचा निभाव लागू शकला नाही. पूरगावच्या आत्माराम हरी ढसाळ यांना या निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जनसंघाचे उमेदवार काकासाहेब घुमटकर हे यावेळी मैदानात होते. परंतु यावेळी काँग्रेसने आपला गड पुन्हा राखण्यासाठी ताकद लावली आणि वसंतराव मांजरे खेडचे 3रे आमदार झाले. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करेपर्यंत खेड तालुका हा काँग्रेससाठी बालेकिल्ला ठरला. मुळात महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा हुकमी एक्का असं काहीच राजकीय समीकरण सुरुवातीपासून होतं. महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील काँग्रेसची वाटचाल झाली. महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण तरीही महाराष्ट्रातील काँग्रेसचा मुख्य चेहरा म्हणून यशवंतरावांकडेच पाहिलं जात होतं. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मिळाली म्हणजे विजय निश्चित असं महाराष्ट्रात सहजपणे बोललं जात होतं. पण तरीही सध्याच्या राजकारणात सर्रासपणे दिसत असलेली तिकिटासाठीची चढाओढ त्यावेळी नव्हती. खेड तालुका हा ग्रामीण भाग असल्यामुळे या भागात काँग्रेसचं वर्चस्व असणं साहजिक होतं. वसंतराव मांजरे नंतर 1967 साली सहकार महर्षी साहेबराव सातकर हे खेडचे आमदार झाले. साहेबराव सातकर यांचा सहकारावर पगडा होता. पुढे तरुण आणि उच्च शिक्षित म्हणून ऍडव्होकेट साहेबराव बुट्टे पाटील यांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले. साहेबराव बुट्टे पाटलांनी आपली 1972 ते 1978 अशी 6 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर राजकारणातून संन्यास घेतला. त्यामुळे पुढे पक्षाने काँग्रेसचे अभ्यासू ऍडव्होकेट राम कांडगे यांना उमेदवारी दिली. याच काळात काँग्रेसची वाताहत झाली. इंदिरा गांधींसह काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 1978च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मोठ्या राजकीय हालचाली झाल्या. नुकतेच इंदिरा गांधींची फारकत घेत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस अर्थात यू पक्षाच्या 62 जागा निवडून आल्या, तर इंदिरा गांधी म्हणजेच काँग्रेस आयचे 69 आमदार निवडून आले. यशवंतराव चव्हाणांची काँग्रेस जनता पक्षासोबत जाऊन सरकार स्थापन करणार अशी राजकीय परिस्थिती असताना त्यांनी काँग्रेस आय सोबत जाण्याचा निर्णय घेतला. वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाखालील एक अस्थिर सरकार अस्तित्वात आलं. पुढे शरद पवारांनी बंडखोरी करत जनता पक्षासोबत पुलोचं सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले. खेडचे तत्कालीन आमदार ऍडव्होकेट राम कांडगे यांनीही यावेळी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 1980 साली केंद्रात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि इंदिरा गांधींनी हे सरकार बरखास्त केलं. महाराष्ट्रात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या काँग्रेसकडून ऍडव्होकेट राम कांडगे पुन्हा एकदा खेडचे आमदार झाले. यावेळी ते काँग्रेस यूचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात काँग्रेस आयचे राजाराम सोरटे हे उमेदवार होते. काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. देशभरात इंदिरा गांधींची लाट असतानाही खेड तालुक्याने शरद पवारांच्या उमेदवारीला साथ दिली. केंद्रीय नेत्यांपेक्षा शरद पवारांसारख्या स्थानिक नेत्यांचा तालुक्यात जास्त प्रभाव असल्यामुळे ऍडव्होकेट कांडगे पुन्हा एकदा विजय झाले. राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. यानंतर राजकारणात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांच्या दिमतीचा तरुण नेता म्हणून शरद पवारांची ओळख निर्माण झाली. पवारांनी पश्चिम महाराष्ट्र आणि प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि नव्या नेतेमंडळींनी काम केलं. पुढे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पवार म्हणतील तीच उगवती दिशा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसचा हा बालेकिल्ला आणखीन मजबूत झाला. 85 साली मला आय काँग्रेसच्या वतीने तिकीट मिळालं. मी नुकताच राजगुरुनगर ग्रामपंचायत सरपंच झालो होतो. माझ्यापूर्वी राम कांडगे यांना आय काँग्रेसचे तिकीट 2 वेळा मिळाले. 2 वेळा ते निवडून आले. त्याच्यानंतर रामकृष्ण मोरे खासदार होते ह्या विभागातले. रामकृष्ण मोरे खासदार असल्यानंतर ते रामभाऊ कांडग्यांना म्हटले की तुम्ही कॅन्डिडेट निवडा, आपल्याला आय काँग्रेसच्या वतीने तिकीट द्यायचे. त्यावेळेला नुकतीच पक्षामध्ये फाटाफूट झाली होती. पवार साहेबांनी पक्षातून वेगळं केलं आणि त्यांनी येस काँग्रेस निर्माण केली आणि मी आय काँग्रेसमधून उभं राहिलो. तर त्या काळामध्ये येस काँग्रेसचे माझ्या अपोजिट नारायण पवार येस काँग्रेसचे उमेदवार होते. 1985 साली म्हणजे शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 161 जागा मिळवल्या, तर शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचेही 54 आमदार निवडून आले. या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाला अधिक उजाळा मिळाला आणि पुढे वर्षभरातच ते राजीव गांधींच्या आग्रहाने पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. या सगळ्या महाराष्ट्राच्या अस्थिर झालेल्या राजकारणाला आणि राज्यातील काँग्रेस पक्षाला थोडीशी
स्थिरता मिळाली. 1980 साली वसंतदादा पाटील पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1985 ते 1990 या 5 वर्षातही महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री मिळाले. या निवडणुकीत खेडच्या राजकारणात नव्या चेहऱ्याला संधी मिळाली होती. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नारायण बाबूराव पवार हे खेड आळंदी विधानसभेचे नवे आमदार झाले. तालुक्यात आप्पा पर्वाची सुरुवात झाली, कारण पुढे 2004 पर्यंत त्यांनी खेड तालुक्याचं आमदारपद भूषवलं. काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला सलग 20 वर्ष राखून ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण पवार यांना विशेष स्थान मिळालं. काँग्रेस पक्षाचा वर्धापन आमच्या हजेरीतच दिल्लीला झाला. तो आम्ही कार्यक्रम पाहिला आणि मग तिथून आल्यानंतर लगेच लोकसभेची निवडणूक लागली 77 साली. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीसह सगळ्या काँग्रेस पक्षाचा, देशातल्या सगळ्या काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा प्रचंड पराभव झाला. इंदिरा गांधी सुद्धा काँग्रेस पक्ष त्यांची उमेदवार म्हणून ते निवडणुकीत पराभव झाला होता. राजनारायण निवडून आले होते आणि म्हणून काँग्रेस पक्ष नामशेष होण्याच्या पातळीवर होता. 77 सालची गोष्ट. पुढे 5-6 महिन्यांनी त्या काँग्रेसमध्ये दुभागणी झाली. आय काँग्रेस विभागणी गेली. इंदिरा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आय काँग्रेस आणि आम्ही जे काँग्रेसमध्ये चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चव्हाण साहेब म्हणजे यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी ही जी काँग्रेस होती आमची, ती काँग्रेस म्हणजे चव्हाण रेड्डी, ब्रह्मानंद रेड्डी हे ऑल इंडिया काँग्रेसचे अध्यक्ष होते. यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते, देशाचे नेते होते. त्यावेळेला आम्ही चव्हाण रेड्डी काँग्रेस म्हणायचो. त्या काँग्रेसचे आम्ही पक्षाचे होतो. आणि 78 साली विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेस पक्षाचा प्रचंड पराभव झाला. काँग्रेस पक्षाची 2 शकलं झाली. काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळाला. ही वस्तुस्थिती आणि ऐन वेळेला बुट्टे पाटलांनी राजकीय संन्यासच घेतला. 90च्या दशकापासून काँग्रेसमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरही चलबिचल सुरू झाली. 1990 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीला सामोरे गेली. काँग्रेसच्या 141 जागा निवडून आल्या. सत्ता स्थापनेत काँग्रेसला काही अडचणी येणार नाही हे निश्चित होतं, पण शिवसेनेच्या 52 आणि भाजपच्या 42 जागा निवडून येणं हे पुढच्या राजकीय बदलाचे संकेत होते. या निवडणुकीत नारायण पवारांनी खेडचा गड पुन्हा एकदा राखला. यावेळी जनता दलाचे प्रतापराव टाकळकर यांनी त्यांना तगडं आव्हान दिलं होतं. यावेळी सुरेश चव्हाण हे शिवसेनेचे उमेदवारही रिंगणात होते. त्यांच्या रूपाने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची एंट्री झाली. पुढे 1995च्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल झाला. काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित सरकारच्या रथाला ब्रेक लागला. तसं होण्यासाठी 1990 ते 1995च्या दरम्यान झालेल्या अनेक घटना कारणीभूत ठरल्या आणि महाराष्ट्रात सत्ता पालट घडून आला. या निवडणुकीत शिवसेनेच्या 73 आणि भाजपच्या 65 जागा आल्या. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या महायुतीनं 138 जागा मिळवल्या. काँग्रेसचा हा मोठा पराभव होता. तरी या निवडणुकीत काँग्रेसचे 80 आमदार निवडून येऊनही काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिली. या निवडणुकीत खेडचे तत्कालीन विद्यमान आमदार नारायणराव पवार यांच्या विरोधात त्यांच्या स्थानिक विरोधकांनी त्यांच्या विरोधात एकजूट केली. या एकीमध्ये दिलीप मोहिते यांचा मोठा वाटा होता. अपक्ष उभे राहिलेल्या बबनराव डावरे यांना नारायण पवार यांच्या विरोधकांनी साथ दिली. पवारांना त्यांनी तगडं आव्हान दिलं आणि अवघ्या 3839 मतांनी नारायण पवार यांचा विजय झाला. यावेळी शिवसेनेचे उत्तम गोगावले, जनता दलाकडून ऍडव्होकेट पोपटराव तांबे हे रिंगणात होते. काही मतं विभागली आणि नारायण पवार पुन्हा आमदार झाले. 1995 मध्ये महाराष्ट्राच्या सत्तेतून गेलेल्या काँग्रेसनं 1999 मध्ये कमबॅक केलं खरं, पण त्याआधीच मोठ्या राजकीय घडामोडींचा सामना काँग्रेसला करावा लागला. 1999च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात मोठं राजकारण झालं. पंतप्रधान पद आणि सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये रान पेटलं. शरद पवारांसह काही काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींच्या अध्यक्षपदाला विरोध केला आणि ते पक्षातून बाहेर पडले. या फुटीचा फायदा विरोधकांनाही निश्चितपणे झाला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार आलं होतं आणि राज्यभरात शिवसेना भाजपचं वारही होतं. तरी 1999च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 75 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 58 जागा निवडून आल्या. त्याचबरोबर महायुतीचे प्रमुख पक्ष शिवसेनेच्या 69 तर भाजपच्या 56 जागा निवडून आल्या. सत्ता स्थापनेसाठी चुरस निर्माण झाली होती, परंतु शरद पवार यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार स्थापन झालं. या निवडणुकीत खेडच्या राजकारणातही मोठे बदल झाले. खेडचे आमदार नारायण पवार यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला.
ते पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहिले. खेड तालुक्यात शरद पवार आणि नारायण पवार यांच्या समर्थकांनी काँग्रेसची साथ सोडली आणि खेड तालुक्यात काँग्रेस बॅकफुटवर गेली. पण या निवडणुकीत नारायण पवार यांचेच पूर्व सहकारी दिलीप मोहिते यांनी त्यांना तगडं आव्हान दिलं. दरम्यानच्या काळात दिलीप मोहितेंनी नारायण पवार यांची साथ सोडून त्यांच्या विरोधात मोर्चा उभा केला होता. 1999च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेनं तिकीट दिलं आणि ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. या निवडणुकीत नारायण पवारांचा अवघ्या 3834 मताधिक्याने विजय झाला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून खेडमधून काँग्रेसचं वर्चस्व कमी होत गेलं. पुढे 2004च्या निवडणुकीपूर्वी नारायण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेतली. मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून त्यांनी पक्षातून बंडखोरी केली. पुढे 2004 मध्ये नारायण पवार यांनी अपक्ष दंड थोपटले आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीत लढवलेल्या दिलीप मोहितेंनी यावेळी त्यांचा पराभव केला आणि इथंच खेडच्या राजकारणावर दिलीप मोहिते पर्वाचा आरंभ झाला. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार नारायण पवार यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसला तालुक्यात जीवदान मिळालं. दरम्यान झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत रामदास ठाकूर आणि राजू शेठ जवळेकर हे काँग्रेसचे सभापती आणि उपसभापती झाले. मात्र दुर्दैवानं 13 नोव्हेंबर 2008 मध्ये नारायण पवार यांचं निधन झालं. यावेळी आमदार मोहितेंच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट होत चालला होता. नारायण पवार यांच्या मृत्यूनंतर तालुक्यातले त्यांचे समर्थकही विखुरले गेले आणि काँग्रेस पुन्हा एकदा मोकळी झाली. काँग्रेसच्या इतक्या वर्षांच्या राजकारणाचा हा अंत म्हणता येणार नाही, परंतु खेड तालुक्यातून काँग्रेस नाहीशी होण्याला इथूनच सुरुवात झाली. त्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचं प्राबल्य राहिलं. काही निवडक काँग्रेसजन तालुक्यात होते आणि अजूनही आहेत, परंतु त्यांचं वैयक्तिक वलय तितकंसं प्रभावी नसल्यामुळे 2004 आणि नंतर 2014चा अपवाद वगळता काँग्रेसनं विधानसभेसाठी उमेदवारही दिला नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं खेड आळंदी मतदारसंघाला पहिला आमदार दिला. आतापर्यंत झालेल्या 15 विधानसभा निवडणुकांपैकी 8 निवडणुकांमध्ये या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. अर्थात खेड तालुक्याच्या जडणघडणीत काँग्रेसची मोठी भूमिका बजावली, परंतु सद्यस्थिती पाहता काँग्रेस आणि खेड तालुका हे समीकरण न जुळलेलंच बरं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा खेड तालुक्यातला राजकीय प्रवास आपण या व्हिडिओतून पाहिला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खेड तालुका आणि राजकीय पक्ष या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस पक्ष खेड तालुक्यात पुन्हा कमबॅक करेल का? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. पुन्हा भेटू मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.